नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या सेशनमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 3 बघितला होता, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी सेकंड फॉर ग्रुप डेटा. आजच्या सेशनमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 4 मेजर्स ऑफ डिस्पर्शन फर्स्ट अनग्रुप्ड डेटा, म्हणजे अनग्रुप्ड डेटासाठी आपले जे मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहेत ते कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचे किंवा काढायचे हे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. दिस इज द एक्सपेरिमेंट नंबर 4 फॉर द प्रॅक्टिकल BSc 1. मग आता मेजर्स ऑफ डिस्पर्शन काढत असताना मेजर्स ऑफ डिस्पर्शनचे जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीवरती अवलंबून आहेत. म्हणजे काही मेजर्स ऑफ डिस्पर्शन काढताना आपल्याला ॲरिथमेटिक मीनची गरज पडते, काही ठिकाणी क्वार्टाईलची गरज पडते, काही ठिकाणी मीडियनची गरज पडते. त्यामुळं ते मीडियन, मीन किंवा क्वार्टाईल्स हे तुम्ही जे अनग्रुप्ड डेटासाठी ज्या पद्धतीनं काढले त्या पद्धतीनंच ह्या डेटासाठी काढायचे आणि नंतर ते सगळे मेजर्स ऑफ डिस्पर्शनसाठी वापरायचे. आता ह्या एक्सपेरिमेंटमध्ये कोणताही क्वेश्चन सोडवण्याच्या ज्या 7 स्टेप आहेत त्या मी मागच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय काढायला विचारले ते बघायचं, शोधायचं, म्हणजेच दॅट विल अवर एम. त्यानंतर गिवन, त्यानंतर फॉर्म्युली, सगळ्या जे काय काढायला विचारलं आहे त्या सगळ्यांच्या फॉर्म्युली एकत्रित तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत फॉर्म्युली. त्यानंतर कॅल्क्युलेशन टेबल किंवा ऑब्झर्वेशन टेबल, म्हणजे तुमच्या फॉर्म्युलीमध्ये जे समेशन्स वगैरे तुम्हाला लागणार आहेत त्या समेशन काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कॉलम तयार करावे लागतील दिलेल्या डेटासाठी, ते सगळा टेबल म्हणजे कॅल्क्युलेशन टेबल. आणि त्या कॅल्क्युलेशन टेबलवरून आपल्याला ज्या समेशन मिळणार आहेत त्या समेशन तुमच्या फॉर्म्युली जे काय आहेत त्यामध्ये वापरून ॲक्च्युली तुम्ही जे कॅल्क्युलेशन करता ते कम्स अंडर द सेक्शन कॅल्क्युलेशन ह्या स्टेप खाली ते सगळं येतं आणि त्याचा रिझल्ट तुम्ही लिहिता एकत्रित सगळ्या व्हॅल्यूज आणि त्या रिझल्टचं इंटरप्रिटेशन लिहिता. अशा स्टेपमध्ये तुम्ही इथे सोडवणार आहात. आता मेजर्स ऑफ डिस्पर्शन बघत असताना आपल्याला सेमिस्टर 1मध्ये जे मेजर्स ऑफ डिस्पर्शन झालेले आहेत ते मेजर्स ऑफ डिस्पर्शन आपण इथं काढणार आहोत. आता मेजर्स ऑफ डिस्पर्शन कोणकोणते आहेत तर काही ॲब्सल्यूट मेजर्स आहेत, काही रिलेटिव्ह मेजर्स आहेत. ॲब्सल्यूट मेजरमध्ये कोणकोणते येतात तर रेंज येतो, त्यानंतर क्वार्टाईल डेव्हिएशन येतं, त्यानंतर मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन येतं, त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन येतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दॅट आर ॲब्सल्यूट मेजर्स. आणि रिलेटिव्ह मेजर्स म्हणजे त्यांचे सगळे कोइफिशियंट, म्हणजे कोइफिशियंट ऑफ रेंज, कोइफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन, कोइफिशियंट ऑफ मीन डेव्हिएशन अँड कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, हे सगळे रिलेटिव्ह मेजरमध्ये तुमच्या येतात. मग आता इथं आपला जो क्वेश्चन नंबर 1 आहे त्या क्वेश्चन नंबर 1मध्ये आपल्याला काय दिले बघा, एजेस ऑफ 10 गर्ल्स आर गिवन बिलो. आता ह्या 10 मुलींचं एज आपल्याला दिलेलं आहे. 3, 5, 7, 8, 9, 10, 12, 14, 17, 18 असं दिलेलं आहे. आणि कॉम्प्यूट रेंज, सेकंड क्वार्टाईल डेव्हिएशन, थर्ड मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन, फोर्थ स्टँडर्ड डेव्हिएशन आणि फिफ्थ कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आपला एम काय आहे, टू कॉम्प्यूट रेंज, क्वार्टाईल डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन, स्टँडर्ड डेव्हिएशन अँड कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. दिस इज आवर एम. Our data that is given here, given the ages of 10 girls and that ages are given below, that is our given. Now next part is our formulae, म्हणजे आपल्याला जे काय काढायला विचारलंय त्यांचे फॉर्म्युले काय काय आहेत ते आपल्याला इथं लागणार आहेत. म्हणजे आता रेंजचा, क्वार्टाईल डेव्हिएशनचा, मीन डेव्हिएशन अबाउट मीडियनचा, स्टँडर्ड डेव्हिएशनचा आणि CV काढायचा फॉर्म्युला काय. आता रेंजचा फॉर्म्युला जो असतो तो रेंजचा फॉर्म्युला म्हणजे लार्जेस्ट ऑब्झर्वेशन मायनस लोएस्ट ऑब्झर्वेशन किंवा लार्जेस्ट ऑब्झर्वेशन मायनस स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन, L मायनस S. रेंज इज इक्वल टू R, कॅपिटल R इज इक्वल टू L मायनस S. L म्हणजे लार्जेस्ट ऑब्झर्वेशन कोणता आहे तुमच्या डेटामधलं. आता ह्या डेटामध्ये सगळ्यात लार्जेस्ट ऑब्झर्वेशन कोणता आहे, 18 आहे. आणि स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन S म्हणजे 3 आहे. सो 18 मायनस 3 दॅट इज इक्वल टू 15 इज अवर रेंज. त्यानंतर सेकंड क्वार्टाईल डेव्हिएशन कशी काढतो आपण,
तर क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 अपॉन 2. आता Q3 काढण्याचा जो फॉर्म्युला आहे साइज ऑफ 3n डिवायडेड बाय 4th ऑब्झर्वेशन किंवा 3 इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 4th ऑब्झर्वेशन फॉर अनग्रुप्ड डेटा किंवा डिस्क्रीट सिरीजसाठी. तर त्या पद्धतीनं तुम्ही थर्ड क्वार्टाईल करणार. त्यानंतर फर्स्ट क्वार्टाईल त्या पद्धतीनेच काढणार साइज ऑफ n प्लस 1 डिवाइड बाय 4th ऑब्झर्वेशन डेटा सिरियली अरेंज करून नंतर तेवढ्या नंबरचं ऑब्झर्वेशन घेऊन वगैरे हे क्वार्टाईल जे आहेत Q3 आणि Q1 तुम्ही तुमच्या अगोदर जे प्रॅक्टिकलमध्ये बघितलं आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी फर्स्टमध्ये त्या पद्धतीनं काढणार आणि मग क्वार्टाईल डेव्हिएशनचा जो फॉर्म्युला आहे Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2 यामध्ये ते तुम्ही पुट करणार. त्यानंतर मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन. तर मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन कुठली मीन डेव्हिएशन काढायचे अबाउट मीडियनची काढायची. तर पहिल्यांदा तुम्हाला मीडियन काढावं लागेल. तुमचे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मोजावे लागतील 10 आहेत. त्यामुळे इव्हन असल्यामुळे इव्हनच्या वेळेस कसा मीडियन काढतो आपण तर मधले बरोबर 2 ऑब्झर्वेशन जे असतात मिडलचे तर त्यांचा आपण अरिथमेटिक मीन घेतो. म्हणजे n/2th ऑब्झर्वेशन प्लस n/2 प्लस 1th ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय 2 असं केलं की तुम्हाला मीडियन मिळतं. म्हणजे इथं 10 आहे 10/5 10/2 म्हणजे 5th ऑब्झर्वेशन प्लस 6th ऑब्झर्वेशन डिवाइड बाय 2. आता इथं 5th ऑब्झर्वेशन कोणता आहे 9 आहे. 6th ऑब्झर्वेशन कोणता आहे 10 आहे. त्यामुळं 9 आणि 10 ह्यांचा अरिथमेटिक मीन दॅट इज 9.5. सो 9.5 विल बी द आवर मीडियन. मग त्या मीडियनच्या अबाउट तुम्ही काय घेणार आहेत मीन डेव्हिएशन घेणार आहेत. आणि त्या मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय असतो तर इथं मी तुम्हाला फॉर्म्युला डायरेक्ट लिहून दाखवतो जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय असतो तर समेशन मॉड ऑफ xi मायनस मीडियन आणि दिस डिवायडेड बाय स्मॉल n. स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. समेशन I रनिंग फ्रॉम 1 to n. दिस इज नथिंग बट द मीन डेव्हिएशन. Mean deviation is equal to summation xi minus mod of xi minus median divided by n. This is the formula for mean deviation. So in this way we can find the mean deviation. This is the formula for mean deviation. Now so हा मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला वापरून आपण मीन डेव्हिएशन काढणार. मग त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू ज्या xi त्याला आपण म्हणणार आहोत त्यातून मीन म्हणजे मीडियन वजा करावी लागेल आधी आणि ती वजा केलेली मीडियन जी आहे प्रत्येक ऑब्झर्वेशनमधून मीडियन वजा करायची आणि त्याचा एक कॉलम तयार करायचा आणि नंतर त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची मॉड घ्यायचा. म्हणजे ती xi मायनस मीडियन ही जर व्हॅल्यू आहे तुमची ती निगेटिव्ह आली असेल तरी पण पॉझिटिव्हच घ्यायची मॉडमध्ये आणि मग त्याला त्यांची सम घेतली की दॅट इज डिवायडेड बाय n केलं की तुम्हाला मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन मिळेल. तसंच स्टँडर्ड डेव्हिएशन. आता स्टँडर्ड डेव्हिएशनचा जो फॉर्म्युला आहे तो स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे तर स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला बघा SD इज इक्वल टू स्क्वेअर रूट समेशन xi स्क्वेअर डिवायडेड बाय n म्हणजे पूर्ण सगळ्याला स्क्वेअर रूट आहे मायनस x बार स्क्वेअर. हा पूर्ण सगळा तुमचा स्क्वेअर रूट आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल बघा xi ज्या व्हॅल्यू आहेत तुमच्या xi व्हॅल्यू प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर केलेला एक कॉलम तयार करावे लागेल. त्या स्क्वेअर केलेल्या कॉलमची सम दॅट इज समेशन xi स्क्वेअर. त्या समेशन xi स्क्वेअरला डिवायडेड बाय n केलं तुम्ही नंबर ऑफ ऑब्झर्वेशननी तर
तुम्हाला ते समेशन एक्स आय स्क्वेअर डिवाइड बाय एन मिळेल. आणि तुम्ही जो मीन काढला आहे, मीन काढणार सम ऑफ ऑल दी व्हॅल्यूज डिवाइड बाय एन केल्यानंतर तो मीन जो मिळणार आहे त्या मीनचा स्क्वेअर करायचा आणि ह्या दोघांची वजाबाकी घेतली, ती वजाबाकी जी येईल त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, तो तुम्हाला काय मिळेल, स्टँडर्ड डेव्हिएशन मिळेल. अशा पद्धतीनं स्टँडर्ड डेव्हिएशन काय केला जातो, काढला जातो. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग स्टँडर्ड डेव्हिएशन. मग आता सी व्ही, त्यानंतर सी व्ही कसा काढायचा, तर स्टँडर्ड डेव्हिएशन काढून झाल्यानंतर तुम्ही सी व्ही जो काढता, सी व्ही इज इक्वल टू एस डी अपॉन मीन, दॅट इज एक्स बार, त्याला आपण म्हणूया एक्स बार इंटू 100, एक्स बार अपॉन मीन इंटू 100 आहे ते गृहीत धरा 100. सो एस डी जो काय काढला आहे डिवाइड बाय एक्स बार इंटू 100 केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, तो सी व्ही मिळणार आहे, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन म्हणतात त्याला. सो अशा पद्धतीनं सी व्ही तुम्ही काढू शकता डायरेक्टली. एस डी आधी काढून घ्यायचा, एक्स बार काढून घ्यायचा आणि त्याला मल्टिप्लाय, ते डिवाइड केल्यानंतर त्याला मल्टिप्लाय 100 करायचं, दॅट विल बी अवर सी व्ही. अशा पद्धतीने तो सी व्ही निघतो. आता तुम्हाला इथं रेंज, क्वार्टाईल डेव्हिएशन किंवा मीन डेव्हिएशन, क्वार्टाईल डेव्हिएशन तर काही तुम्हाला काढता येईल Q3 मायनस Q1 डिवाइड बाय 2 केल्यानंतर. Q3 काढायचं कसं ते तुम्हाला माहिती आहे, Q1 काढायचं कसं ते माहिती आहे अनग्रुप्ड डेटासाठी. रेंज पण तुम्हाला मी सांगितलेच, लार्जेस्ट ऑब्झर्वेशन दॅट इज एल मायनस एस म्हणजे स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन. फक्त मीन डेव्हिएशन अबाउट मीडियनचा जो तुम्हाला कॉलम करायला लागतो, तो कशा पद्धतीने कॉलम करायचा इथं आपण बघूयात. इथे एक एक्झाम्पल सोडवलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला इथं फॉर्म्युले दिलेत बघा. रेंज एल मायनस एस, कोइफिशियंट ऑफ रेंजचा पण फॉर्म्युला आहे एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. त्यानंतर क्वार्टाईल डेव्हिएशन Q3 मायनस Q1 बाय 2, कोइफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन Q3 मायनस Q1 अपॉन Q3 प्लस Q1. फक्त आता तुम्ही जो मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन करता, तर मीन डेव्हिएशन अबाउट मीडियनला काय करायचं बघा. मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन सिरियल नंबर आहेत आपल्या एक्स आयच्या ज्या व्हॅल्यू आहेत, आता इथं वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत पण आपल्या डेटामधल्या व्हॅल्यू इथं घ्यायच्या एक्स आय म्हणून. त्या एक्स आयमधून काय करायचं, इथं दिलं आहे शेवटचा कॉलम, एक्स आय मायनस मीडियन जो आहे तो एक्स आय मायनस मीडियन करायचा. मीडियन जो काय आपण काढलेला आहे मागाच्या एक्झाम्पलमध्ये आपल्या 9.5 मीडियन काढला होता, तर तो 9.5 प्रत्येक व्हॅल्यूतून वजा करायचा आपल्या ओरिजिनल एक्झाम्पलच्या. हे एक्झाम्पल इथं वेगळं आहे. तर त्या एक्स आयमधून मीडियन वजा केला की जी काय आन्सर येईल ते पॉझिटिव्हच लिहायचं, कारण मॉड आपण घेतोय. सो मॉड एक्स आय मायनस मीडियन घेतल्यानंतर त्या सगळे जर निगेटिव्ह जरी आन्सर येत असेल तर ते पॉझिटिव्हच लिहायचं आणि त्याची समेशन आपण फॉर्म्युल्यामध्ये वापरायची. इथं मीन डेव्हिएशन अबाउट मीडियनचा फॉर्म्युला दिला बघा, समेशन मॉड ऑफ एक्स आय मायनस मीडियन डिवाइड बाय एन. तसंच मीन डेव्हिएशन अबाउट एक्स बार जर तुम्हाला विचारला तर तसंच करायचं, फक्त काय करायचं, एक्स आयमधून एक्स बार वजा करायचा आणि त्याचा मॉड घ्यायचा आणि त्या कॉलमची सम घ्यायची. इथं केलं आहे बघा, मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार जे आहे त्याचं सुद्धा कॉलम एक तयार करून दिला. अशा पद्धतीने तो कॉलम तयार करायचा, म्हणजे जो आपला मीन आहे तो मीन प्रत्येक एक्स आयच्या व्हॅल्यूतून वजा करायचा आणि मॉड घ्यायचा. सो त्या मॉडच्या ज्या काय व्हॅल्यू येतील सगळ्या, म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहेत. सॉरी नॉन निगेटिव्ह म्हणूया त्याला, पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा नॉन निगेटिव्ह, कारण काही ठिकाणी झिरो पण येते. सो झिरो इज अ नॉन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि झिरो हे मिळून नॉन निगेटिव्ह म्हणतो आपण त्याला. मग त्याची सम मग आपण तिथं समेशन मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवाइड बाय एन करायची आणि मीन डेव्हिएशन अबाउट एक्स बार मिळेल. पण असाच तुम्ही अजून एक कॉलम तुम्हाला एस डी काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, समेशन एक्स आय स्क्वेअर लागते, बरोबर. त्याच्यावर कळतं आपल्याला समेशन एक्स आय स्क्वेअर लागते, म्हणजे कुणाची सम लागते, समेशन एक्स आय स्क्वेअरचा अर्थ काय, तर सम ऑफ एक्स आय स्क्वेअर. मग एक्स आय स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजेत आपल्याला आणि त्याची बेरीज घ्यायची आपल्याला सगळ्या. मग इथं आपण काय करणार, एक्स आय स्क्वेअरचा कॉलम इथं करू शकतो आपण. इथं काय करणार आहोत आपण, एक्स आय स्क्वेअरचा एक कॉलम इथं करू शकतो आपण. इथं तुम्ही एक्स आय स्क्वेअर असा कॉलम घेणार आणि इथं प्रत्येक एक्स आयच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर घेत जाणार. म्हणजे 7चा स्क्वेअर आहे समजा इथं 49, 49, 4चा स्क्वेअर आहे 16,
अशा पद्धतीनं तुम्ही ते स्क्वेअर सगळ्या व्हॅल्यूचे घेत जाणार आणि सगळ्या व्हॅल्यूचे स्क्वेअर केल्यानंतर त्याची सम घेतली तर ती तुम्हाला काय मिळेल, समेशन xi स्क्वेअर मिळणार आहे. त्यामुळं ती समेशन xi स्क्वेअर त्या फॉर्म्युल्यामध्ये वापरायची, जो फॉर्म्युला मी मगाशी सांगितला होता, समेशन एक्स स्क्वेअर रूट अंडर स्क्वेअर रूट समेशन xi स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस एक्स बार स्क्वेअर. तिथं तुम्हाला कोणाची सम लागणार आहे, xi स्क्वेअरची सम लागणार आहे. त्यामुळे xi चा स्क्वेअर घ्यायचा तो कॉलम आणि त्याची सम घ्यायची आणि मग ती सम तिथं वापरायची. डिवाइड बाय n आहे आणि इकडं तुम्ही एक्स बार काढलेलाच आहे, तो कसा काढायचा आहे तो काही मी सांगणार नाही आता. तो तुम्ही अगोदरच्या प्रॅक्टिकलमध्ये एक्स बार कसा काढायचा ते माहिती आहे तुम्हाला. सगळ्या व्हॅल्यूची बेरीज घ्यायची, डिवाइड बाय n केलं की तुम्हाला एक्स बार मिळतो. त्या एक्स बारचा स्क्वेअर घ्यायचा आणि मग ते अंडर स्क्वेअर रूट जो फॉर्म्युला मगाशी मी सांगितला आहे त्यामध्ये ते सगळं कॅल्क्युलेट करायचं. मग तुम्हाला काय मिळेल, SD मिळेल आणि SD अपॉन मीन इंटू 100 केला की तुम्हाला CV मिळेल. अशा पद्धतीनं तुम्ही ते सोडवू शकता. फक्त मॉड ऑफ xi मायनस मीडियन कसं घ्यायचं, तर इथं तुम्हाला असे ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेशन टेबल दिला आहे. त्या अशा कॅल्क्युलेशन टेबलमध्ये ज्या ज्या तुम्हाला समेशन लागणार आहेत त्यासाठीचे जे कॉलम आहेत ते तुम्ही तिथं ॲड करू शकता. ओके, मग आता हे पहिला प्रॉब्लेम तर आपला इथं एक्सप्लेन झाला आहे. तसाच दुसरा प्रॉब्लेम पण आहे. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, द वेट्स ऑफ 10 स्टुडंट्स इन KG ऑफ क्लास 12 आर गिवन बिलो. आता इथं आपल्याला परत काय सांगितलंय, कॉम्प्यूट रेंज, क्वार्टाइल डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन, अबाउट, मीडियन, SD आणि CV. परत वरती प्रॉब्लेम 1 मध्ये जे दिले तेच इथं कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. मग तुम्ही रेंज लार्जेस्ट ऑब्झर्वेशन मायनस स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन दॅट इज L मायनस S, मागाशी जो तुम्हाला सांगितले होते फॉर्म्युले त्या पद्धतीनं. क्वार्टाइल डेव्हिएशन सुद्धा Q3 मायनस Q1 अपॉन 2. Q3 काढणार आहे तुमच्या रेग्युलर पद्धतीनं, Q1 काढणार आहात, ते Q3 मायनस Q1 मध्ये पुट करायचं, डिवाइड बाय 2 करायचं, यू विल गेट अ क्वार्टाइल डेव्हिएशन. मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन, मीन डेव्हिएशन अबाउट मीडियनमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आधी मीडियन काढून घ्यायचा. मीडियन काढून घेतल्यानंतर तो मीडियन प्रत्येक xi व्हॅल्यूमधून, म्हणजे हे जे काय दिलं आहे आपल्याला डेटा, त्यातून वजा करायचा आणि त्याचा मॉड घ्यायचा आणि तो कॉलम तयार करायचा. तो कॉलम कसा तयार करायचा ते मगाशी तुम्हाला दाखवलं आहे. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन काढत असताना स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला पण मी इथं वरच्या क्वेश्चन नंबर 1 एक्सप्लेन करताना दिला आहे. स्क्वेअर रूट स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट समेशन xi स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस एक्स बार स्क्वेअर. मग त्यासाठी आधी तुम्हाला एक्स बार स्क्वेअर लागेल, तर एक्स बार आधी काढून घ्यायचा. सम ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय n. इथं 10 ऑब्झर्वेशन्स आहेत, सो n इज इक्वल टू 10 असेल तुमचा. आणि ह्या सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज केली म्हणजे 45 अधिक 49 अधिक 55 असं सगळ्यांची बेरीज घेतली तर तुम्हाला समेशन xi मिळेल. समेशन xi डिवाइड बाय n केलं की तुम्हाला एक्स बार मिळेल. सो तो एक्स बार तिथं वापरायचा SDच्या फॉर्म्युल्यामध्ये. SDचा फॉर्म्युला काय आहे, तर स्क्वेअर रूट समेशन xi स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस एक्स बार स्क्वेअर. आता समेशन xi स्क्वेअर लागणार आहे आपल्याला, म्हणजे xiच्या स्क्वेअरची सम लागणार आहे. म्हणजे प्रत्येक xiच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा, तो कॉलम आपण तयार करणार, xi स्क्वेअर असं त्या कॉलमला वरती हेडिंग देणार आणि xi म्हणजे ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूची आपण काय करणार, स्क्वेअर करून त्या कॉलममध्ये लिहिणार आणि त्या कॉलमची बेरीज घेतली तर ती आपली काय असणार आहे, xi स्क्वेअर असणार आहे, समेशन xi स्क्वेअर असणार आहे. मग ती समेशन xi स्क्वेअर SDच्या फॉर्म्युल्यामध्ये वापरायची. डिवाइड बाय n तुमचा म्हणजे 10 आहे, मायनस एक्स बार जो काय तुम्ही काढलाय तो एक्स बारचा स्क्वेअर तिथं करायचा, एक्स बार स्क्वेअर. आणि हे सगळं कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला SD मिळेल. ओके, आणि SD वरून तुम्ही CV काढता. CV इज इक्वल टू SD, त्याला आपण सिग्मा, SDला सिग्मानं डिनोट करतो. तो CV तुमचा काढत असताना SD डिवायडेड बाय मीन घेतला आणि इंटू 100 केलं तर यू विल गेट ए CV, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. अशा पद्धतीने तुम्ही CV काढू शकता. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सॅलरी ऑफ 10 एम्प्लॉईज इन रुपीज इन ए फॅक्टरी पर डे. पर डे सॅलरी तुम्हाला इथं दिलेली आहे 10 एम्प्लॉईजची. कॅल्क्युलेट दी व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन अँड CV. व्हेरियन्स काढायचा आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं आहे आणि CV काढायचा आहे. ओके, आता हे म्हणजे xiच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तुम्हाला, व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपण त्याला म्हणूया. आता पहिल्यांदा आपल्याला जो व्हेरियन्स काढायचा आहे, तर व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे, तर व्हेरियन्सचा फॉर्म्युला तुमचा SD मधला फक्त स्क्वेअर रूट तुम्ही लिहिला नाही तर तो व्हेरियन्सचा फॉर्म्युला होतो. व्हेरियन्स डिनोटेड बाय सिग्मा स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू समेशन xi
स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस एक्स बार स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुमचा व्हेरियन्सचा आहे. हे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युली त्या प्रॉब्लेमच्या फॉर्म्युली सेक्शन खाली लिहायचे. सो सिग्मा स्क्वेअर आहे ते. सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू, दॅट इज व्हेरियन्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू समेशन एक्स आय स्क्वेअर अपॉन n मायनस एक्स बार स्क्वेअर. आता इथं तुम्हाला एक्स बार लागणार आहे, त्यामुळे आधी त्या सगळ्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांचा एक्स बार काढायचा. म्हणजे त्या सगळ्यांची सम घ्यायची, डिवाइड बाय n म्हणजे 10 आहे तो करायचा, म्हणजे एक्स बार मिळेल. त्या एक्स बारचा स्क्वेअर इथं आपल्याला करावा लागेल. आणि समेशन एक्स आय स्क्वेअर काढत असताना आपल्याकडे एक्स आयच्या व्हॅल्यू म्हणजे हा डेटा दिलेला आहे, त्या प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा, म्हणजे एक्स आय स्क्वेअरचा कॉलम आपल्याला मिळेल. आणि त्या एक्स आय स्क्वेअरचा कॉलम मिळाला की त्या कॉलमची सम घ्यायची, बेरीज घ्यायची, दॅट इज अ समेशन एक्स आय स्क्वेअर मिळेल. आणि ती समेशन एक्स आय स्क्वेअरला डिवाइड बाय n केलं, म्हणजे 10 डिवाइड केलं, म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म मिळेल मायनस एक्स बारचा स्क्वेअर जो काय असेल तुम्ही एक्स बार काढून त्याचा स्क्वेअर केल्यानंतर जे येईल ते तिथं पुट करायचं आणि त्या दोघांचा डिफरन्स घेतला की तुम्हाला काय मिळेल, व्हेरियन्स मिळेल. अशा पद्धतीनं तुम्हाला सिग्मा स्क्वेअर मिळेल. आता मग हा सिग्मा स्क्वेअर मिळाल्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन पण काढायचा आहे, एस डी. तर ह्या व्हेरियन्सचा फक्त तुम्ही स्क्वेअर रूट घेतला तर तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन मिळतो. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ धिस ऑल, स्क्वेअर रूट ऑफ धिस, या सगळ्याचा स्क्वेअर रूट घेतला की तो तुमचा काय होतो, स्टँडर्ड डेव्हिएशन होतं. तर स्टँडर्ड डेव्हिएशन हा कशाने डिनोट करतात, फक्त सिग्माने डिनोट करतात, बिकॉज इट इज अ पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ अ व्हेरियन्स. त्यामुळं मग तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन अशा पद्धतीने मिळेल. तुम्ही जो काय व्हेरियन्स काढला त्याचा काय करायचा, फक्त स्क्वेअर रूट काढायचा, यू विल गेट अ स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि मग तुमचा स्टँडर्ड डेव्हिएशन मिळाला की स्टँडर्ड डेव्हिएशन वरून तुम्ही काय करणार आहात, फ्रॉम युअर स्टँडर्ड डेव्हिएशन यू कॅन फाइंड सी व्ही. कसा करणार, तर स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय मीन केला की तुम्हाला सी व्ही मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करू शकता. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करू शकता. तसंच आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये, आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला 2 डेटा सेट दिलेत, सेक्शन ए आणि सेक्शन बी साठी, म्हणजे 2 सेक्शन्स ऑफ 10 स्टुडंट्स इन ईच क्लास, students each in class 10 in a certain school were given a common test in a mathematics, 40 maximum marks. The scores of the students are given below. 2 सेक्शन आहेत 10वीच्या वर्गाचे आणि त्यांची काय घेतलेली आहे, मॅथमॅटिक्सची कॉमन टेस्ट घेतलेली आहे 40 मार्कांची. आणि मग त्यांचा स्कोर जो दिला आहे, सेक्शन एचा स्कोर दिला आहे, सेक्शन ए मधल्या 10 विद्यार्थ्यांचा स्कोर दिला आहे आणि सेक्शन बी मधल्या 10 विद्यार्थ्यांचा स्कोर दिला आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे, कॉम्प्यूट ॲव्हरेज स्कोर्स इन सेक्शन ए अँड सेक्शन बी. म्हणजे सेक्शन एचा अरेथमॅटिक मीन काढायचा, सेक्शन बीचा अरेथमॅटिक मीन काढायचा, एक्स बार ऑफ ए आणि एक्स बार ऑफ बी, दॅट इज ॲव्हरेज स्कोर्स इन सेक्शन ए अँड सेक्शन बी असतील तुमचे. अँड काय सांगितलं, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन ऑफ बोथ सेक्शन्स अँड कमेंट ऑन द कन्सिस्टन्सी ऑफ द स्कोर. मग आपण काय करायचं, सेक्शन ए फक्त कन्सिडर करायचा, सेक्शन एचा आपण काय करायचा, सी व्ही काढायचा. म्हणजे आपल्याला इथं काय काढायचं आहे, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन फॉर बोथ सेक्शन, म्हणजे इथं सी व्ही ऑफ ए असं काढायला विचारले. सी व्ही ऑफ ए काढत असताना एस डी ऑफ ए डिवायडेड बाय एक्स बार ऑफ ए, म्हणजे मीन ऑफ ए. लक्षात आलं, एस डी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. सी व्ही ऑफ ए इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ ए डिवाइड बाय एस डी ऑफ ए इंटू 100 पुढं आहे तसंच. त्या पद्धतीने तुम्ही सी व्ही ऑफ ए काढू शकता. तसाच सी व्ही ऑफ बी काढू शकता. सी व्ही ऑफ बी इज इक्वल टू एस डी ऑफ बी, इथंच मी करतोय, डिवायडेड बाय एक्स बार ऑफ बी इंटू 100. हा तुमचा सी व्ही ऑफ बी मिळेल. पण सी व्ही ऑफ बी काढताना तुम्हाला आधी एस डी काढावा लागेल, बरोबर. एस डी कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगितलंय. एस डी म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ, काय फॉर्म्युला सांगितला, स्क्वेअर रूट समेशन एक्स आय स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस एक्स बार स्क्वेअर. म्हणजे
तुम्ही सेक्शन ए आणि सेक्शन बीचे पहिल्यांदा ॲव्हरेज स्कोर काढत असताना एक्स बार ऑफ ए आणि एक्स बार ऑफ बी काढणारच आहात आणि सी व्ही काढत असताना पहिल्यांदा एस डी काढणार. सो एस डी ऑफ ए आणि एस डी ऑफ बी सेपरेट काढणार. एस डी ऑफ ए काढत असताना स्क्वेअर रूट एक्स आय स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर ऑफ ए, म्हणजे ए सेक्शनचा एक्स बार आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजे सेक्शन एच्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्यांचा प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा. सेक्शन एला आपण एक्स आय ऑफ ए किंवा एक्स आय ए किंवा एक्स ए असं सुद्धा डिनोट करू शकतो. म्हणजे सेक्शन एचे जे मार्क्स आहेत त्याला आपण एक्स ए असं डिनोट करणार. मग हे बघा इथं आता एक्स ए म्हणजे सेक्शन एचे मार्क्स एक्स ए, इथं हा पहिला कॉलम होईल. एक्स बी हा दुसरा कॉलम होईल. ओके, त्यानंतर एक्स एचा स्क्वेअर हा तिसरा कॉलम होईल आणि तसंच एक्स बीचा स्क्वेअर, असे कॉलम्स तयार होतील आपल्याला. आणि एक्स एचा सम घ्यायची, एक्स बीची सम घ्यायची, ती एक्स बार ए आणि एक्स बार बी काढायला उपयोगी पडेल. समेशन एक्स ए स्क्वेअर जी आहे ती एस डी ऑफ ए काढण्यासाठी उपयोगी होईल आणि समेशन एक्स स्क्वेअर बी जी आहे ती एस डी ऑफ बी काढायला उपयोगी पडेल, कारण आपले फॉर्म्युले त्या पद्धतीनं आहेत. असे कॉलम्स तुमचे येतील ऑब्झर्वेशन टेबलमध्ये किंवा कॅल्क्युलेशन टेबलमध्ये. या पद्धतीचे तुम्ही कॉलम तयार करा आणि ते कॉलम तयार केल्यानंतर त्या कॉलमच्या सम तुम्हाला त्या फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं तो फॉर्म्युला आहे तिथं तुम्हाला ते उपयोगी पडतील. आणि मग तुम्हाला एस डी ऑफ एचा फॉर्म्युला ज्या पद्धतीनं आहे मी सांगितलं तसाच एस डी ऑफ बीचा स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला हा कॉमनच आहे. फक्त ए सेक्शनसाठी स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचा, बी सेक्शनसाठी सेपरेट स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचा आणि त्या स्टँडर्ड डेव्हिएशनवरून ए सेक्शनसाठी सेपरेट सी व्ही काढायचा, बी सेक्शनसाठी सेपरेट सी व्ही काढायचा. आणि हे दोन्ही सी व्ही तुम्ही काढल्यानंतर ज्याचा सी व्ही कमी असेल, सेक्शन ए आणि सेक्शन बीचे सी व्ही तुमच्याकडे आहेत, त्या दोघांपैकी ज्याचा सी व्ही कमी तो सेक्शन मोर कन्सिस्टंट आहे असं आपण म्हणणार. समजा उदाहरणादाखल म्हणतोय मी, उदाहरणादाखल आपल्याला काय मिळालं, सी व्ही ऑफ ए इज लेस दॅन सी व्ही ऑफ बी मिळालं. म्हणजे व्हॅल्यू तशी आली की सी व्ही ऑफ एची व्हॅल्यू काय आहे, सी व्ही ऑफ बी पेक्षा कमी आहे. तर आपण काय म्हणणार, सेक्शन ए इज अ मोर कन्सिस्टंट दॅन सेक्शन बी असं म्हणणार. समजा हे उलटं आलं, सी व्ही ऑफ बी समजा कमी आला, तर आपण काय म्हणणार, सेक्शन बी इज अ मोर कन्सिस्टंट दॅन सेक्शन ए. अशा पद्धतीने इंटरप्रिटेशन लिहिणार. आता ते तुमचं काय येणार आहे कॅल्क्युलेशन केल्यावर, ते तुम्हाला कॅल्क्युलेशन केल्यावरच लक्षात येईल. पण ज्या सेक्शनचा सी व्ही कमी येईल, दोघांपैकी ज्याचा सी व्ही कमी येईल तो सेक्शन तुमचा काय असणार आहे, मोर कन्सिस्टंट असणार आहे. सो त्या पद्धतीनं तुम्ही इंटरप्रिटेशन लिहू शकता. The section whose CV is less as compared to other, that section is more consistent. तसंच आता क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो क्वेश्चन नंबर 5 काय आहे, फॉलोइंग आर द मार्क्स ऑब्टेन्ड आउट ऑफ 100 बाय 2 स्टुडंट्स रवी अँड हसीना इन 10 टेस्ट. 10 टेस्टमध्ये रवी आणि हसीनानं काय केलेत, हे मार्क्स मिळवलेले आहेत आउट ऑफ 100. तर हू इज मोर इंटेलिजंट अँड हू इज मोर कन्सिस्टंट. आता हू इज मोर इंटेलिजंट ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं लिहिणार, तर ज्याचा एक्स बार जास्त तो मोर इंटेलिजंट असं म्हणणार. म्हणजे समजा रवीचे जे मार्क्स आहेत त्याचा जर मीन जास्त आला हसीनाच्या मार्क्सपेक्षा, तर रवी हा मोर इंटेलिजंट म्हणणार. किंवा हसीनाच्या मार्क्सचा समजा ॲरिथमॅटिक मीन हा जास्त आला रवीच्या मार्क्सपेक्षा, तर हसीना इज अ मोर इंटेलिजंट असं आपण म्हणणार. पण कन्सिस्टन्सी कशावरून सांगणार, तर कन्सिस्टन्सी आपण सी व्ही वरून सांगणार. आणि सी व्ही कसा करणार, मग रवीच्या मार्क्ससाठीचा सी व्ही काढणार आपण. तर सी व्ही कसा काढायचा ते तुम्हाला माहिती आहे. सी व्हीचा फॉर्म्युला काय आहे, तर एस डी अपॉन मीन इंटू 100. एस डी कसा काढायचा माहिती आहे, स्क्वेअर रूट अंडर स्क्वेअर रूट एक्स आय समेशन एक्स आय स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस एक्स बार स्क्वेअर. त्यामुळे पहिल्यांदा आपण मीन काढणार आहोत रवीच्या मार्क्सचा आणि हसीनाच्या मार्क्सचा अरिथमॅटिक मीन, त्याच्यावरनं इंटेलिजंट कोण आहे तो सांगणार आणि मग परत एस डी काढणार, एस डीवरून सी व्ही काढणार
आणि सी व्ही, रवीच्या मार्क्सचा सी व्ही आणि हसीनाच्या मार्क्सचा सी व्ही, ह्या दोघांपैकी ज्याचा सी व्ही कमी तो मोर कन्सिस्टंट. समजा रवीच्या मार्क्सचा सी व्ही कमी आला हसीनाच्या मार्क्सच्या सी व्हीपेक्षा, तर आपण रवी इज अ मोर कन्सिस्टंट म्हणणार. किंवा हसीनाच्या मार्क्सचा सी व्ही रवीच्या मार्क्सच्या सी व्हीपेक्षा कमी आला तर हसीना इज मोर कन्सिस्टंट असं इंटरप्रिटेशन लिहिणार आहोत. ओके, मग इथं तुम्हाला रवीच्या मार्क्स जे आहेत, इथं सुद्धा कॉलम वरती जे सेक्शन ए आणि सेक्शन बी साठी जे कॉलम केले तेच कॉलम इथं करावे लागतील कॅल्क्युलेशन टेबलमध्ये. कॉलम म्हणजे कॉलमचा संदर्भ ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला ते कॅल्क्युलेशन टेबलशी संदर्भात असतो. त्यामुळे इथं रवीचे मार्क्स आपण त्याला XR असं म्हणूया आणि हसीनाचे मार्क्स त्याला XH असं म्हणूया. ओके, रवीच्या मार्क्सचा मीन काढण्यासाठी तुम्हाला समेशन XR लागेल थोडक्यात, म्हणजे ह्या पहिल्या कॉलमची बेरीज. त्यानंतर हसीनाच्या मार्क्सचा मीन काढण्यासाठी XH ह्या कॉलमची बेरीज लागेल म्हणजे दुसऱ्या कॉलमची. तसंच XRचा स्क्वेअर आपल्याला काय करायला लागेल, स्टँडर्ड डेव्हिएशन काढायला लागेल आणि तसाच XHचा स्क्वेअर एक लागेल. त्या पद्धतीनं तुम्ही हे एवढे कॉलम तुम्ही तुमच्या त्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये येतील आणि त्यांच्या समेशन आपल्याला त्या त्या ठिकाणी उपयोगी पडतील. आता मी फॉर्म्युले अगोदर एक्सप्लेन केलेले आहेत वरती असेच या पद्धतीनंच, तर ते फॉर्म्युले सगळीकडं त्या पद्धतीनं सेमच राहणार आहेत. आणि मग आपण ते प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट झाल्यानंतर त्या प्रत्येक व्हॅल्यूचं इंटरप्रिटेशन त्या त्या पद्धतीनं लिहिणार आहोत. सो अशा पद्धतीनं तुम्ही त्याचे फॉर्म्युले वगैरे तुम्ही वापरा, त्याचे कॉलम्स तयार करा, त्या त्या समेशन्स त्या त्या फॉर्म्युलीच्या ठिकाणी लागणार आहेत त्या त्या पुट करा, कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट लिहून इंटरप्रिटेशन द्या. सो इन दिस वे वी हॅव एक्सप्लेन्ड दी एक्सपेरिमेंट नंबर 4 of measures of dispersion first for ungrouped data. So for today's session we are going to stop here. Thank you.